पार्थला आला जीवा आणि आर्याच्या अफेअरचा संशय. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्य आणि पार्थ त्यांच्या रूम मध्ये असतात तेव्हा काव्य पार्थला दाखवतीये की हे बघा ना देशमुख, आपण ज्या IIB रोडचं काम केलं होतं ना त्यावर किती जणांनी रील्स बनवलेत आणि आपण जी रील पोस्ट केली होती ना त्यावर सुद्धा तासाला कमेंट्स येत आहेत. किती भारी ना, तुम्ही पण खूप भारी बोललात. पार्थ तर वेगळ्याच विचारात पडलाय. त्याला आठवतंय की जीवा काल रात्री कुठे गेला असेल बरं. तेवढे तिकडे काव्या म्हणते, तुम्ही म्हणला होता ना अरेस्ट करायचंय तर सगळ्यात अगोदर मला करा. देशमुख काय आहे ना, लोक रील्स करतायत किंवा आपल्या रील्स वर 500-600 कमेंट येत आहेत, यापेक्षा जास्त आनंद या गोष्टीचा झालाय ना मला. IIB रोडचं काम मार्गी लागले आणि जबाबदार लोकांना समज मिळाली ना, हे चांगलं झालं. एवढं बोलून काव्याचं लक्ष पार्थकडे जातं तेव्हा काव्या म्हणते, कसल्या विचारात पडलाय देशमुख तुम्ही? मी एकटीच बडबडतीये. इतक्यात पार्थला आठवतं की जीवा आणि आर्या त्यांच्या रूम मध्ये गेले. तेवढे तिकडे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्य आणि पार्थ किचन मध्ये असतात तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो, आर्याचा फोन लागला का? तेव्हा काव्य म्हणते, खूप वेळ ट्राय केला पण काही लागलाच नाहीये फोन तिचा. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा आणि आर्याचं अफेअर सुरू आहे. हे ऐकताच काव्याला तर धक्काच बसतो. तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की आर्या काहीतरी खातीये. तेवढ्यात नंदिनी तिला म्हणतीये की अगं सावकाश खा, नीट खा, नाहीतर जेवण पचणार नाही, तुला त्रास होईल. इतक्यात आर्याला राग येतो आणि ती वैतागून म्हणते, बस नंदिनी, अगं तो जन्मेजय येतो ना तेव्हा इतकं छान वाटतं ना, गप्पा मारत मारत कधी अख्खं जेवण संपतं कळत सुद्धा नाही. हे ऐकताच नंदिनीला तर धक्काच बसतो. आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.